कर्जत तालुक्यातील कशेले येथे भीषण अपघात घडल्याची घटना पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। हा अपघात भवानी माता समोरील मंदिर समोरील असलेल्या खड्ड्यांमध्ये गाडी आपटून त्या गाडीचे पाटे तुटल्याने हा अपघात घडल्याचे ड्रायव्हर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। LP गाडी क्रमांक MH10Z0222 ही गाडी मुरबाडवरून अपोला येथील स्टील कंपनीमधून स्पेअर पाईप घेऊन कोल्हापूरकडे जात असताना समोरून येणाऱ्या गाडीच्या लाईटमुळे दिपल्याने रस्त्यामधील मोठमोठे खड्डे न दिसल्याने खड्ड्यामध्ये गाडी आदलून गाडीचे पाटे तुटल्याने गाडी पलटी होऊन ॲक्सिडेंट झाल्याचे कशेले परिसरात ही घटना घडली आहे। कशेले परिसरामध्ये या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडत आहेत आणि त्यामुळे वाहनांचे नुकसान तसेच जीवितहानीही होत आहे। तरीही प्रशासन डोळे उघडे ठेवून बघ्याची भूमिका घेत आहे। MMRDC ला या खड्ड्यांमुळे होणारे अपघात याविषयी पत्र देऊन खर्डे भरण्याची सूचना केली होती, तरीही MMRDC कडून याकडे दुर्लक्ष केल्याची घटना घडली आहे आणि यामुळे ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध केला जात आहे आणि येणाऱ्या काळात ग्रामस्थांकडून उपोषण व तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आले आहे। तसेच दुसरीकडे पाहिले तर सुगवे येथील नदीच्या पुलावरती पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दगडी कोळसा वाहून नेणारी गाडी क्रमांक MH40CM 6088 ही गाडी चंद्रपूरवरून खोपोलीकडे दगडी कोळसा वाहतूक करणारी गाडी नदीलगतच्या कठड्यावरून खाली कोसळून अपघात घडल्याची घटना घडली आहे। यांनी दोन्ही अपघाताची घटनास्थळी उपस्थित होऊन या घटनेची पाहणी पोलीस दूरक्षेत्र कशेळे येथील लालासाहेब तोरवे हे पोचून त्यांनी पाहणी करत बंद असलेला रस्ता पाईप बाजूला करून खुला करण्यात आला व त्यांच्या या कार्याची उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले। दादा, हे वारंवार ॲक्सिडेंट होत आहेत आणि या खड्ड्यांमुळेच होत आहेत आणि MRDCचं आपल्या या खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत आहे, याविषयी तुम्ही काय सांगाल? आज या ठिकाणी ट्रक चालकाचा ताबा सुटून या ठिकाणी अत्यंत गंभीर असा अपघात घडला आहे आणि या कशेले परिसरातील तसेच कर्जत मुरबाड रोडवर अनेक ठिकाणी रस्ता गेल्या अनेक दिवसापासून खराब झालेला आहे, मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यामध्ये गाडी आदलून गाडीचे पाटे तुटून या अशा प्रकारे अपघात होत आहेत। अनेक मोटारसायकलवाले असतील, फोर व्हीलरवाले असतील, यांचा अपघात होऊन या खड्ड्यात जीव गेलेला आहे। तरी या रस्त्याकडे MSRDCचं अक्षम्य दुर्लक्ष आहे आणि या खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव जात आहेत। शासनाला याची कधी जाग येईल, अजून किती बली गेले म्हणजे शासनाला याची जाग येईल असे आमच्या ग्रामस्थांकडून आणि कर्जत तालुक्यातील वाहनधारकांकडून विचारण्यात येत आहे। मागील काही दिवसापूर्वी ग्रामस्थांनी स्वखर्चाने हे खड्डे भरले होते माती टाकून, परंतु मातीचे खड्डे पुन्हा त्याच पद्धतीचे झालेले आहेत। तरी माझी शासनाला नम्र विनंती आहे, संबंधित खात्याला नम्र विनंती आहे, हे खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावेत आणि या रस्त्यावर होणारे अपघात हे कमी व्हावेत अशी आमच्या कशेले ग्रामस्थ तसेच कर्जत तालुक्यातील नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे। गेली कित्येक महिने आम्ही ग्रामस्थ म्हणून याचा पाठपुरावा करत आहोत आणि काही दिवसापूर्वी MSRDCला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, पण त्यानंतरसुद्धा कोणत्याही प्रकारची इथे कार्यवाही होताना दिसत नाही आहे। आणि तुम्ही पाहू शकता, काल पहाटे केवळ खड्डे चुकवण्याच्या नादामध्ये त्या वाहन चालकाचा कौल सुटल्यामुळे मोठा अपघात तिथे घडलेला आहे। उद्या जर तिथे समोरून जर कोणती गाडी आली असती तर हा अपघात किती तीव्रतेचा असता याची जाणीव आता त्यांना असायला हवी। आणि त्यानंतर आता जर त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही तर इथं तीव्र आंदोलन आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आमच्या विभागाच्या वतीने आम्ही तिथे तीव्र आंदोलन छेडणार आहोत।